बातमी कोकणातून आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मतदानासाठी ईव्हीएम मशीन्स पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 14,51,000 मतदार आहेत, तर 1,942 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 4,151 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। तर मतदानाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान हे उद्या पार पडते आणि यासाठी प्रशासन जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। मतदान प्रक्रियेसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य जे आहे ते आता प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचवण्याचं काम जे आहे ते आता सुरू झाले आहे। ईव्हीएम मशीन आता थोड्याच वेळात यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती पाठवण्यात येईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये 14,51,630 मतदार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे मतदान केंद्र आहेत ती 1,942 इतकी मतदान केंद्र आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,024 मतदान केंद्र आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 918 मतदान केंद्र आहेत। सर्वाधिक मतदान केंद्र जी आहेत ती रत्नागिरी विधानसभा मतदान जे आहेत मतदान संघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये 347 जे आहे ते मतदान जे आहे ते केंद्र आहेत। एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त देखील तितकाच मोठा ठेवण्यात आलेला आहे आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4,151 इतके पोलीस आहेत, तर बाहेरून जे पोलीस फौजफाटा जो मागवण्यात आलेला आहे तो 3,135 फौजफाटा हा बाहेरून मागवण्यात आलेला आहे। यामध्ये राखीव पोलीस दलाची 2 पथकं आहेत आणि केंद्रीय राखीव दलाची 2 पथकं आहेत, तर 2,113 होमगार्ड जे आहेत ते या मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।